आज आपण बनवणार आहोत भेंडी लसुणी। ही चिरून घेतलेली भेंडी आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट, ही लसूण आहे बारीक चिरलेली, हे घरातलं घरगुती मसाला आहे, हे हळद आणि हा जरासा गरम मसाला आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। 2 चम्मच तेल, तेल चांगलं गरम करा। तेल गरम झाले, तेलामध्ये थोडीशी राई, राई तडतडली पाहिजे। राई तडतडली की त्याच्यात लसूण घालायचे पहिला। लसूण चांगलं ब्राऊन झालं पाहिजे ना, लसणाचं कच्च पण राहिलं नाही पाहिजे त्याच्यात। हे बघा असं। मग त्याच्यात कढीपत्ता घालायचा आणि मग वरून जिरा घालायचंय। जिरा आधी नाही घालायचं, आधी घातलं तर जिरा करपून जाणार। आणि मग वरती ही भेंडी चिरलेली आहे ती घालायची आहे। ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स झालं की झाकण घालायचं आहे। 5 ते 6 मिनिटं वाफेवर शिजवायची आहे पहिली। ही बघा, चिकट नाही झाली, काय नाही झाली। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे लाल तिखट, घरातलं, हळद आणि हा गरम मसाला। ही चांगली एकत्र करून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ, आणि आता याच्यात घालणार आहोत हे शेंगदाण्याचं कूट। आता हिला न झाकण बंद नाही करायचं आहे, असंच उघड्यावरतीच चांगली कुरकुरीत करून घ्यायची। भेंड्याची भाजी तयार झाली। हा जरासा लिंबू वरून पिळायचा, चव चांगली लागते। ही बघा, आपली लसुणी भेंडी तयार आहे।